तर पहा आज आपण लर्न करायलो फ्रॅक्शन, ज्याला आपण मराठीमध्ये अपूर्णांक म्हणतो. आता या अपूर्णांक संदर्भात आज आपल्याला त्याचं इंट्रोडक्शन सर्वात अगोदर आपण समजून घेऊ की फ्रॅक्शन काय आहे. आता फ्रॅक्शनचा एक सिंपल अर्थ आपण समजून घेऊ की सपोज मी काय करतोय, तिथे एक मी फिगर ड्रॉ केली. ओके, आता मला सांगा या फिगर मध्ये सपोज मी काय करतोय, एक रंग मी घेतला आणि यामध्ये मी फक्त एकच बॉक्स जो आहे या ठिकाणी काय केलं, रंगवला. उरलेले 3 बॉक्स रंगवले का नाही? क्लिअर. आता हा जो फ्रॅक्शन आहे तर मला सांगा, आता सर्वात अगोदर मी किती भाग घेतले, तो एकूण किती पार्ट्स घेतले होते? 4 पार्ट्स घेतले होते, है ना. सो 4 भागापैकी मी किती भाग रंगवले या ठिकाणी? एकच भाग रंगवला. तर आता 4 पैकी 1 भाग मी रंगवला, बरोबर. तर यामध्ये पहा, हे तुम्हाला अंश आणि छेद स्वरूपामध्ये एक संख्या मिळते, बरोबर. आता वरचं जे आहे ते आहे अंश, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणायचं न्यूमरेटर. काय म्हणायचं? न्यूमरेटर. न्यूमरेटर म्हणजे काय? अंश. काय आहे? अंश. आणि जी खालची संख्या आहे तिला म्हणायचं डिनोमिनेटर. काय म्हणायचं? आणि हे जे डिनोमिनेटर आहे याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? छेद. आणि अंश आणि छेद या फॉर्मॅट मध्ये जेव्हा आपण संख्या रिप्रेझेंट करतो तेव्हा त्याला काय म्हणायचं? फ्रॅक्शन. तो असतो अपूर्णांक. काय असतो तो? अपूर्णांक. येते लक्षात? मग आता जसं की मी फिगर इथे ड्रॉ केली होती, यामध्ये काय करायचंय तुम्हाला? आकृतीचे एकूण भाग किती होते? हा पहिला भाग होता, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. एका आकृतीचे मी किती भाग घेतले होते? 4 समान भाग केले होते. आणि 4 समान भागापैकी किती भाग रंगवला? फक्त मी 1 भाग जो आहे तो रंगवला. आणि त्यामुळे याचं जे गणितीय मान्य असेल ती असेल 1/4, है ना. 1 डिवायडेड बाय 4 असंही म्हणलं तरी चालतं. सो 1/4 या फॉर्मॅट मध्ये ही जी संख्या लिहिली मी, ही संख्या नथिंग बट काय आहे? ते फ्रॅक्शन. ते काय आहे? अपूर्णांक आहे. काय आहे? अपूर्णांक. पुढे आपण काय करूया की पुन्हा एक फिगर घेऊ आपण, आणि या फिगर मध्ये आपण काय करू, आता यावेळेस 3 बॉक्स रंगवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. आता मला सांगा, सुरुवातीला या एकरा आकृतीचे मी किती समान भाग केले होते? 4. 4 इक्वल पार्ट्स केले होते. आणि 4 इक्वल पार्ट्स पेक्षा किती भाग रंगवले मी? 3 भाग रंगवले. म्हणून रंगवलेले एकूण भाग किती, असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्ही काय म्हणणार? 3/4. 3/4 अशा पद्धतीचं त्याचं काय असेल? रीडिंग असेल. आता यामध्ये जर मी न रंगवलेला भाग विचारला, न रंगवलेला, तर तो भाग किती असेल बरं? 1/4. म्हणजे रंगवलेला भाग पण सांगता आला पाहिजे आणि न रंगवलेला भाग सुद्धा काय करता आला पाहिजे? आपल्याला सांगता आला पाहिजे. आता आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट पाहू आपण. पहा, पुन्हा एकदा मी एक फिगर घेतो. यामध्ये सपोज तर आता हा जो अपूर्णांक आहे, या अपूर्णांकामध्ये एकूण समान भाग किती केले होते मी? 4 समान भाग केले होते. आणि 4 समान भागापैकी किती भाग रंगवलेले आहे बरं? 2. 2/4. आता हे झालं पहिलं फॉर्मॅट. या अपूर्णांकाला आपण 2/4 म्हणतो, बरोबर. परंतु ओव्हरऑल
आकृतीचे मी आता पांढऱ्या रंगाने जर विचार केला तर पहा, हा एक भाग आणि हा पुढचा एक भाग. काय झालं बरं की एक भाग रंगवलेला आहे आणि दुसरा भाग रंगवलेला आहे का? नाही. म्हणजे आता पांढऱ्या रंगानं मी किती भाग केले होते आकृतीचे? 2. आणि पैकी किती भाग रंगवलेला आहे? 1. मग आता 2/4 आणि 1/2 या दोन्ही मध्ये उत्तर कोणतं बरोबर आहे? मग दोन्ही उत्तर काय आहे? बरोबर आहे. कारण 2/4 जेव्हा आपण पिवळ्या रंगाने भाग केले होते तेव्हा किती भाग होते आपल्याकडे? 4. 4 पैकी किती भाग रंगवले होते आपण? 2. त्यानंतर मी पांढऱ्या रंगाने त्याची 4 समान भागामध्ये विभागणी न करता 2 समान भागामध्ये विभागणी केली. त्यानंतर एक भाग रंगवलेला आणि एक भाग न रंगवलेला होता. त्यामुळे रंगवलेल्या भागाची जे आपण प्रेझेंटेशन करू ते कसं लिहिलं आपण? फ्रॅक्शन स्वरूपात 1/2 1/2. आता हे कसं आलं तर लक्षात घ्या, हे जे 2/4 आहे ना आणि 1/2 हे दोन्ही सारख्याच व्हॅल्यू आहे हे सिद्ध करण्यासाठी आपण काय करू माहितीये का की 1/2 या अपूर्णांकाला काय करू सांगा? पहिल्या अपूर्णांकाचा छेद किती आहे? 4. आता 2 ला 4 करायचे असेल तर किती गुणावं लागेल? 2. आपण काय करू? अंशाला पण 2 ने गुणू आणि छेदाला पण 2 ने गुणू. 2 1 जा 2 2 2 जा 4. आलं का? 2/4. म्हणजे याचा अर्थ 2/4 आणि 1/2 हे काय आहेत? सममूल्य अपूर्णांक आहेत. काय आहे? म्हणजे हे इक्वल फ्रॅक्शन आहेत. काय आहे? इक्वल फ्रॅक्शन. मग इक्वल फ्रॅक्शन लक्षात आलं काय आहे की जेव्हा दोन्हींची व्हॅल्यू काय असते? सेम असते. अशा वेळेस ते फ्रॅक्शन एकमेकांचे काय असतात? इक्वल असतात. त्यांना आपण सममूल्य अपूर्णांक असं म्हणायचं. तर आता हे इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन ज्याला आपण सममूल्य अपूर्णांक म्हणतो तर हे ऑब्टेन कसे करायचे त्याची ऍक्टिव्हिटी आपण घेऊ. पण सपोज आता मी काय करतो, एक जॉमेट्रिकल फिगर मी काढतो तुमच्या समोर. का आणि आता याला मी काय करतो, थोडंसं ड्रॉइंग करून घेतो. ओके. आता मला सांगा की या फिगर मध्ये एकूण किती भाग होते? 4 भाग होते. 4 पैकी किती भाग रंगवले मी? 1. एक भाग रंगवला. त्यामुळं सुरुवातीला जेव्हा मी याचं फ्रॅक्शन काढेल ते फ्रॅक्शन काय असेल? 1/4 1/4. सपोज मी काय करतोय आता की या अपूर्णांकाला बरोबर सेंटर मधून अजून मी त्याचे काय केलं माहितीये का? एक रेष मारली. आता एकूण भाग किती झालं बरं आपलं? तिचे 8. 8 पैकी किती भाग रंगवलेले आहेत? 2 भाग रंगवलेले आहेत. मग आता मला सांगा यावेळेस आपलं जे फ्रॅक्शन द्यायचे होते पहिल्या केस मध्ये किती आलं होतं आपलं? 1/4. दुसऱ्या याच्यामध्ये एकूण भाग किती होते? 8. 8 पैकी किती भाग रंगवलेले आहे? 2 भाग रंगवलेले आहे. आता मी काय करतोय पुन्हा एकदा काय करतो की इथून एक रेष ओढली, त्यानंतर इथून बरोबर सेंटर मधून एक रेष ओढली. आता मी याचे इक्वल किती पार्ट्स केले? 16 पार्ट्स केले. 16 पार्ट्स पैकी किती भाग रंगवलेले दिसतात तुम्हाला? 4 पार्ट्स हे रंगवलेले दिसतात. सो 16 पैकी किती आहे? 4. फिगर एकच होती बरोबर आहे का? मात्र समान भागांची संख्या ज्या प्रमाणात मी वाढवली त्या प्रमाणात फ्रॅक्शन काय होत गेला? चेंज होत गेला. मी नव्यानं कोणताही भाग रंगवला का? नाही. पण नव्यानं फक्त काय केलं मी की समान भागांची काय केली मी? संख्या वाढवत गेलो. मग काय झालं मला? सुरुवातीला किती भेटलं? 1/4, नंतर 2/8, नंतर 4/16. आता हे जे फ्रॅक्शन मला मिळाले याचा अर्थ हे एकाच आकृतीला बिलॉंग करायले. म्हणजे हे काय आहे? सारख्या व्हॅल्यूचे अपूर्णांक आहे.
आणि अशा प्रकारच्या अपूर्णांकाला काय म्हणायचं? इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन, सममूल्य अपूर्णांक. आणि म्हणून 1/4, 2/8, त्यानंतर 4/16 हे सर्वच्या सर्व काय आहे? इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन किंवा त्याला आपण इक्वल व्हॅल्यू असणारे फ्रॅक्शन सुद्धा म्हणू शकतो. सममूल्य अपूर्णांक शोधायचे आहे ना, इक्वल फ्रॅक्शन आपल्याला फाइंड करायचे आहे. हे फाइंड करताना सपोज मी तुम्हाला दिलं 3/5. आता या न्यूमरेटर 3 आहे आणि डिनोमिनेटर किती आहे? 5. मग तुम्ही काय करायचं? समजा मी तुम्हाला सांगितलं की याचे मला तुम्ही 3 इक्वल फ्रॅक्शन भरून दाखवा. किती इक्वल फ्रॅक्शन करायचे आहेत? 3 इक्वल फ्रॅक्शन करायचे आहेत. तर आता याच्यात काय करायचं तुम्ही? 3/5 आहे. आता ह्यात मूळ संख्या आहे, प्राईम नंबर्स. तर सपोज आपण पहिल्या याला कितीने मल्टिप्लाय करू? 2 ने. पुन्हा सेकंड टाइमला कितीने मल्टिप्लाय करू? 3 ने. आणि त्यानंतर थर्ड टाइमला काय करू आपण? 4 ने मल्टिप्लाय करू. येते लक्षात? मग आता सांगा, 3 दुनी 5 दुनी 10, 3 त्रिक 9, 5 त्रिक 15, 3 चौक 5 चौक 20. आता हे जे 6/10, 9/15, 12/20 हे जेवढे काही फ्रॅक्शन आले आहेत हे 3/5 ची आणि त्यांची व्हॅल्यू काय आहे? अगदी सारखी आहे. लक्षात आलं? मग आता मला सांगा, इक्वल फ्रॅक्शन तयार करणं फार अवघड आहे का? नाही. तुम्हाला काय करायचं आहे की इक्वल फ्रॅक्शन जे आहे हे अगोदर बघायचं की ते प्राईम नंबर्स आहेत का. त्या दोन्ही पैकी एक जरी मूळ संख्या असेल तर तुम्हाला काय करायचं? ज्या संख्येनं तुम्ही अंशाला गुणता त्याच संख्येनं काय करायचंय? तुम्हाला छेदाला गुणायचंय. क्लिअर? आणि या पद्धतीने तुम्ही सममूल्य अपूर्णांक म्हणजे इक्वल फ्रॅक्शन तयार करू शकता. जसं की सेकंड एक्झाम्पल मध्ये जर पाहिलं आपण, पहा सेकंड एक्झाम्पल मध्ये घेतो मी 9/7. तर कसं सोडणार सांगा? अगोदर आता यावेळेस आपण डिफरंट अंक घेऊ. सुरुवातीला आपण 5 न करू. सांगा, 5 न मल्टिप्लाय केलं 9/5 आणि 7/5 35. त्यानंतर नेक्स्ट टाइम आपण काय करू? 3 ने मल्टिप्लाय करू. सांगा, 9 त्रिक 27, 7 त्रिक 21. त्यानंतर पुन्हा एकदा आपण काय करू? 2 ने मल्टिप्लाय करू. 9 दुनी 18 आणि 7 दुनी 14. आता हे जे अपूर्णांक इथं तयार झालेले आहेत या सर्वांची व्हॅल्यू पहा. जी व्हॅल्यू 9/7 ची आहे तीच व्हॅल्यू कोणाची आहे? 45/35. तीच व्हॅल्यू आहे 27/21. त्यानंतर 18/14. म्हणजे हे सर्वांची व्हॅल्यू कशी आहे? सारखी आहे. त्यांना आपण काय म्हणायचं? इक्वल फ्रॅक्शन. मराठीमध्ये काय म्हणतो त्यांना आपण? सममूल्य अपूर्णांक. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय करूया की या अपूर्णांकाची बेरीज कशी करायची आणि वजाबाकी कशी करायची या संदर्भात थोडंसं लर्न करू.